नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टॅटिस्टिक या प्रकरणाच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाय डायग्राम म्हणजे काय आणि तो कसा काढायचा याचा विचार करणार आहोत. सो लेट अस स्टार्ट द पॉइंट्स. पिक्टोरियल रिप्रेझेंटेशन ऑफ स्टॅटिस्टिकल डाटा, पाय डायग्राम. So let us understand what is mean pie diagram. In the previous standard, we have seen the following figures in geography and science. मागील वर्षी विज्ञान आणि भूगोल मध्ये आपण पुढे दिलेल्या काही आकृत्या पाहिलेल्या आहेत, त्यांचा अभ्यास केलेला आहे. So first, this is a picture. It shows proportion of lands and water on earth. पृथ्वीवरील जमीन आणि पाण्याचे प्रमाण दर्शवणारा हा आलेख आहे, हे चित्र आहे. And second picture as likes, it shows proportion of constituents of air. हवेमध्ये असणाऱ्या घटकांचं प्रमाण दर्शवणारा हा ग्राफ आहे. Such graphs are called pie diagrams. अशा प्रकारचे जे ग्राफ्स आहेत, चित्र आहेत, त्यांना आपण काय म्हणतो? पाय डायग्राम म्हणतो. In a pie diagram, the numerical data is shown in a circle. Different components of a data are shown by proportional sectors of the circles. In a pie diagram, वृत्तलेखामध्ये किंवा pie diagram मध्ये the numerical data is shown in a circle. वर्तुळामध्ये सांख्यिकीय माहिती दाखवलेली असते. Different components of a data are shown by proportional sectors of the circle. वर्तुळाच्या प्रमाणबद्ध वर्तुळ पाकळ्यातून दिलेल्या घटकांची माहिती दर्शवलेली असते. Now we draw here one circle with center O. आपण एक O केंद्र असणारे तो वर्तुळ काढतोय. Segment OA is a radius and segment OB also radius. So right here in figure, segment OA and segment OB are radi of circle with center O. Segment OA आणि segment OB ह्या O केंद्र असणाऱ्या वर्तुळाच्या त्रिज्या आहेत. Here segment OA and segment OB makes one angle AOB. So look here, so angle AOB. This angle is called here central angle. So right here angle AOB is the central angle. Now in these figures, in the region of this radius OA, radius OB and this arc, what you call this part? So look here, it become here arc AXB, and here segment OA, segment OB, that is the radius OA and OB containing these regions, and this region we shaded here as likes, and this shaded portion you call here sector of the circle. So this shaded region OAXB is a sector of the circles. म्हणजे अशा प्रकारचा जो छायांकित भाग केलेला आहे त्याला आपण सेक्टर ऑफ सर्कल म्हणतो, म्हणजेच वर्तुळ पाकळी म्हणतो. तर अशा पद्धतीने ह्या वर्तुळ पाकळ्या इथं दाखवलेल्या आहेत. नेक्स्ट पार्ट हियर्स रीडिंग ऑफ पाय डायग्राम्स. पाय डायग्रामचं वाचन कसं करायचं? सो देअर आर टू फिगर्स, फिगर 1, फिगर 2. पाय डायग्रामचं वाचन केल्यानंतर तुम्हाला काहीतरी माहिती मिळते. बघा इथं 15% टेनिस, 37 क्रिकेट, 25% हॉकी, 10% कबड्डी, 13% खो खो. म्हणजे याच्यावरून आपल्याला एका क्षणात काही माहिती मिळते. म्हणजे याच्यावरती काही प्रश्न आपल्याला विचारता येतात. फॉर एक्झाम्पल, विच गेम इज लाइक्ड द मोस्ट. कोणत्या प्रकारचा खेळ जास्तीत जास्त आवडतो? म्हणजे इथे आपण ठरवू शकतो. इथं 37 क्रिकेट आहे म्हणजे सर्वात जास्त. याच्यावर क्वेश्चन आपण तयार करू शकतो. विच गेम इज लाइक्ड द मोस्ट, सर्वात जास्त खेळ कोणत्या प्रकारचा आवडतो? सेकंड, व्हॉट पर्सेंटेज ऑफ स्टुडंट लाईक खो खो. खो खो खेळणाऱ्या विद्यार्थ्यांचं प्रमाण किती आहे? सो इधर 13%. म्हणजे असा क्वेश्चन आपण इथे तयार करू शकतो. व्हॉट पर्सेंट ऑफ स्टुडंट लाईक कबड्डी. कबड्डी खेळ आवडणाऱ्या मुलांचं पर्सेंटेज किती आहे? सो हियर 10%. म्हणजे असं एका क्षणात आपल्याला ही माहिती मिळते.
Now think about the second figures. In these figures 35% games, 45% educational equipment, 10% sanitation and 10% environments. म्हणजे याच्यातून सुद्धा आपल्याला काहीतरी माहिती मिळते. म्हणजे इथं जी डायग्राम दिसते ह्या डायग्राम मध्ये काय काही फंड काही घटकासाठी राखून ठेवलेले आहेत, रिझर्व करून ठेवलेले आहेत ते आपल्याला इथे दिसतं आणि त्याच्यावर आपण इथे क्वेश्चन तयार करू शकतो. 45% ऑफ द अमाउंट इज रिझर्व्ड फॉर एज्युकेशनल इक्विपमेंट. म्हणजे शैक्षणिक साहित्यासाठी आपण 45% अमाउंट काय केल्या राखीव ठेवलेले आहे. सेकंड क्वेश्चन असा म्हणू शकतो की 35% ऑफ द अमाउंट इज शोन फॉर गेम्स. खेळासाठी तर 35% फंड हा रिझर्व ठेवलेला आहे. आणि तिसरा क्वेश्चन आपण असा करू शकतो 10% ऑफ द अमाउंट इज केप्ट फॉर सॅनिटेशन. स्वच्छतेसाठी 10% अमाउंट इथे रिझर्व ठेवलेली आहे. आणि चौथा प्रश्न असा तयार होईल 10% ऑफ द अमाउंट इज रिझर्व्ड फॉर एन्व्हायरमेंट. पर्यावरणासाठी 10% अमाउंट इथे रिझर्व ठेवलेली आहे. अशा प्रकारचे अनेक प्रश्न तुम्ही इथं करू शकता. म्हणजे पाय डायग्रामचं रीडिंग कसं करायचं हे आपण इथं पाहिलं. Now here's how to interpret the information from a pie diagram. पृष्ठलेखामधून माहिती कशी शोधायची त्यासाठी आपण एक इथं एक्झाम्पल पाहतोय. एक्झाम्पल ॲज डिड्यूस्ड फ्रॉम अ सर्वे द क्लासिफिकेशन ऑफ स्किल्ड वर्कर इज शोन इन द पाय डायग्राम्स. सोबत दिलेल्या पाय डायग्राम मध्ये एका सर्वेक्षणानुसार कुशल कारागिरांचं वर्गीकरण इथं देण्यात आलेलं आहे. If the number of workers in the production sector is 4,500, answer the following questions. जर प्रोडक्शन सेक्टर मध्ये प्रोडक्शन विभागामध्ये 4,500 कामगार असतील तर खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला शोधायची. So this is a pie diagram and ask here this question 1 to 4. We think here first question. So write here first question for solution. Look here. What is the total number of skilled workers in all fields? सर्व क्षेत्रातील कुशल कामगारांची संख्या किती आहे. म्हणजे इथं जे पाय डायग्राम तुम्हाला दिलेले आहे याच्यामध्ये एकूण कामगारांची म्हणजे कार्यकुशल कामगारांची संख्या किती आहे हे आपल्याला शोधायचं आहे. So how to find out? So look here for pie diagram we know here the circular measure of this circle it is a 360 degree. म्हणजे संपूर्ण ह्या वर्तुळाचं अंशात्मक माप जे आहे ते 360 डिग्री आहे. ते क्लासिफिकेशन कोणाचं केलेलं आहे 360 चं केलेलं आहे. सो सपोज द टोटल नंबर ऑफ स्किल्ड वर्कर्स इन ऑल फील्ड इज एक्स. म्हणजे सर्व क्षेत्रात कार्यकुशल असणाऱ्या कामगारांची संख्या किती आहे एक्स आहे असं आपण मानू. देअरफॉर द सेंट्रल अँगल फॉर एक्स पर्सन इज 360 डिग्री. म्हणजे या वर्तुळामध्ये असणाऱ्या सर्व कामगारांच्यासाठी जो सेंट्रल अँगल असणार आहे तो किती असणार आहे 360 डिग्री असणार आहे. सेंट्रल अँगल फॉर नंबर ऑफ पर्सन्स इन प्रोडक्शन फील्ड. प्रोडक्शन फील्ड मध्ये असणाऱ्या कामगारांची संख्या दर्शवणारा जो अँगल आहे तो अँगल किती आहे तर 90 डिग्री आहे. पण तो 90 डिग्री कसा आलाय तर त्याच्यासाठी एक फॉर्म्युला इथं आपण लिहितोय इज इक्वल टू नंबर ऑफ पर्सन्स इन प्रोडक्शन फील्ड अपॉन एक्स इंटू 360. म्हणजे एक्स पैकी कामगार किती आहेत हे शोधायचं असेल तर ते अशा पद्धतीने रेशो लावावा लागेल आणि त्याला मल्टिप्लाय 360 इथे करावं लागेल. सो नेक्स्ट स्टेप राईट हिअर हिअर गिवन सेंट्रल अँगल 90 डिग्री. So right here for this central angle here 90 degree is equal to number of person in production field it is 4,500 upon x into 360. Calculate this. You get here x is equal to 18,000. याचं कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याला x is equal to किती मिळणार आहे 18,000 मिळणार आहे. म्हणजे एकूण वर्करची संख्या किती आहे 18,000 आहे. Therefore total number of skilled worker in all fields together is 18,000. म्हणूनच सर्व क्षेत्रामध्ये कार्यकुशल असणाऱ्या कामगारांची संख्या किती आहे 18,000 आहे. So that is the first question. Now think about second question. What is your second question? What is the number of skilled worker in the field of construction? Construction field मध्ये skilled worker किती आहेत म्हणजे बांधकाम विभागामध्ये कार्यकुशल कामगार किती आहेत तुम्हाला शोधायचं आहे. So in this construction field there are 72% skilled workers, but we find out here actual what is the number of this. So right here sir the angle shown for construction sector is equal to 72 degree.
Therefore 72 is equal to number of person in construction upon 18,000 into 360. आता हे कसं काढलेलं आहे आपण याच्या आधीचा जो भाग आहे पहिला क्वेश्चन आहे त्या पहिल्या क्वेश्चन मध्ये बघितलं त्या फॉर्म्युलानुसार आपण सेंट्रल अँगल काढण्यासाठी हा फॉर्म्युला इथे लिहिला 72 डिग्री म्हणजे हा 72 कसा येणार आहे नंबर ऑफ पर्सन इन कंस्ट्रक्शन फील्ड मध्ये नंबर किती आहेत अपॉन टोटल नंबर्स किती आहेत 18,000 into 360. Calculate this, you get here sir number of persons in construction field is equal to 72 into 18,000 upon 360. म्हणजे हे जे 18,000 आहे ते इकडे गेलं तर 72 into 18,000 होईल and 360 to multiply ते इकडे आल्यानंतर डिवाइड होईल. Calculate this, we get here sir number of persons in construction field is equal to after calculation we get here 3,600. म्हणजे बांधकाम क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कार्यकुशल कामगारांची संख्या आहे 3,600. So this is the second question. Now third question, how many skilled worker are in agriculture? Agriculture field मध्ये कार्यकुशल कामगार किती आहेत? So see this here figure. In agri there are 24 degree. So sector is here sir 24 degree. तो जो सेक्टर दाखवला तो कितीचा आहे 24 डिग्रीचा आहे त्याचा वापर करून आपल्याला ऍक्च्युअल नंबर किती आहे ते काढायचे आहे. So right here sir the central angle for agriculture field is 24 degree. म्हणजे इथं जो सेंट्रल अँगल 24 काढलेला आहे त्याच्यासाठी आपण इथं फॉर्म्युला लिहितोय 24 is equal to number of workers in agriculture upon total skilled workers into 360. आता फॉर्म्युला आधीच्या दोन एक्झाम्पल नुसार तुमच्या लक्षात आला असेल पुन्हा पुन्हा सांगायची आवश्यकता नाही कारण 24 कसा काढायचा त्याच्यासाठी हा फॉर्म्युला आणि त्याच्यातून आपण शोधतोय नंबर ऑफ वर्कर इन एग्रीकल्चर. सो पुट अप द व्हॅल्यूज 24 same as it is number of workers in agriculture you calculate and right here total skilled worker it is 18,000 and into 360 that is same as it is. So simplify this you get here number of workers in agriculture म्हणजे शेतीमध्ये काम करणाऱ्या कामगारांची संख्या is equal to look here this 18,000 you take this side it becomes multiple so 24 into 18,000 and this multiple 360 become here sir divide that is a 360 and calculate this you get answer here number of worker in agriculture it is a 1200 that means 1200 म्हणजे शेतीमध्ये काम करणाऱ्या कामगारांची संख्या आहे 1200. Now last number 4 find the difference between the numbers of worker in the field of production and construction. काय करायचं डिफरन्स काढायचं कशातून वर्कर्स इन द फील्ड ऑफ प्रोडक्शन अँड कन्स्ट्रक्शन प्रोडक्शन आणि कन्स्ट्रक्शन मध्ये असणाऱ्या कामगारांचा डिफरन्स काढायचा म्हणजे दोन्ही मध्ये कितीचा फरक आहे. आता इथं प्रोडक्शन मध्ये 90 डिग्रीचा सेक्टर आहे आणि कन्स्ट्रक्शन मध्ये 72 डिग्रीचा सेक्टर आहे. दोन्हीचा कंपॅरिझन केलं तर आपल्याला इथं काय करावं लागेल डिफरन्स काढावं लागेल प्रोडक्शन मायनस कन्स्ट्रक्शन. सो राइट हियर सम difference between angles relating fields of production and construction is equal to 90 degree minus 72 degree is equal to 18 degree. म्हणजे दोन्ही मध्ये सेक्टरचा विचार केला तर तो डिफरन्स किती आहे 18 डिग्री आहे. we calculate actual how many numbers of workers. So for that the difference between the central angles is equal to 18 is equal to difference between number of workers in the field upon total number of skilled workers. म्हणजे हा फॉर्म्युला आपण का लिहिला कारण इथे 18 डिग्री हा अँगल आला दोन्हीचा डिफरन्स दाखवणारा आणि हा अँगलचा आहे तो अँगल आपल्याला बाय फॉर्म्युला काढायचा. तो फॉर्म्युला कसा आहे डिफरन्स बिटवीन नंबर ऑफ वर्कर्स इन द फील्ड अपॉन टोटल नंबर ऑफ स्किल्ड वर्कर्स इनटू 360. आपल्याला काय करायचं आहे डिफरन्स बिटवीन नंबर ऑफ वर्कर्स इन द फील्ड. सो राइट अगेन हियर सर डिफरन्स बिटवीन द नंबर्स ऑफ वर्कर्स इन द टू फील्ड्स is equal to we write here so 18 that is same as it is and total number of skilled worker it is 18,000. So take this number this side it becomes multiple I write here directly 18 into 18,000 and into this 360 you take on that side become here divide so it is 360. So simply you get here 18 into 18,000 upon 360 calculate this you get here difference between the number of workers in the two fields is equal to after simplification you get here 900. म्हणजे दोन्ही फील्ड मध्ये काम करणाऱ्या कामगारांचा फरक काढला तर तो फरक किती आहे 900 आहे. म्हणजे प्रोडक्शन फील्ड आणि कन्स्ट्रक्शन फील्ड मध्ये असणाऱ्या कामगारांच्या मधील फरक तो किती आहे 900 आहे.
So as like we solve this example. Now next point, let's remember काही गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायच्या आहेत. काय ठेवायच्या आहेत? Every component of a data is shown by sector associated with. Every component of a data is shown by a sectors. सांख्यिकी सामग्रीतला प्रत्येक घटक हा काय करता येतो? एका सेक्टरने दाखवता येतो, म्हणजे त्याच्याशी रिलेटेड संबंधित असणाऱ्या वर्तुळ पाकळीने दाखवता येतो. द मेजर ऑफ सेंट्रल अँगल of the sector is in proportion with the number of scores in that component. इथं वर्तुळ पाकळी काढत असताना लागणारा जो अँगल आहे, सेंट्रल अँगल, केंद्रीय कोन, हा कसा असणार आहे? त्याच्याशी संबंधित असणाऱ्या घटकातील माहितीच्या प्रमाणात असणार आहे. Now here's which is a formula for central angles. The measure of central angle theta is equal to number of scores in components, त्या घटकातील प्राप्तांकांची संख्या अपॉन टोटल नंबर ऑफ स्कोर्स, एकूण जे घटक आहे त्या सर्व घटकांच्यातील प्राप्तांकांची संख्या into 360. So that is one formula you remember here. I bracket here for this. And last point here, a circle of suitable radius should be drawn. ठराविक त्रिज्या घेऊन किंवा सफिशियंट त्रिज्या घेऊन तुम्ही एक सर्कल काढू शकता. Divide the circle in sectors such that measure of central angle of each sector is proportional to the number of scores in its corresponding component in the data. ठराविक त्रिज्येचं वर्तुळ तुम्ही काढा आणि ते वर्तुळ पाकळीमध्ये असे दुभागा की प्रत्येक वर्तुळ पाकळीचा जो सेंट्रल अँगल आहे तो सेंट्रल अँगल कसा पाहिजे? प्रत्येक घटकासाठी जी काय माहिती दिल्या त्या माहितीच्या प्रमाणात तो सेंट्रल अँगल तुमचा तिथं पाहिजे, किंवा प्रत्येक वर्तुळ पाकळीसाठी जो काही कॉम्पोनंट तुम्हाला दिलाय त्या कॉम्पोनंटमध्ये असणाऱ्या प्राप्तांकाच्या संख्येनुसार किंवा त्या संख्येच्या प्रमाणात सेंट्रल अँगल म्हणजेच केंद्रीय कोन तुम्हाला काढायचा आहे. नाउ हियर्स नेक्स्ट पॉइंट टू ड्रॉ अ पाय डायग्राम. आपल्याला आता काय करायचं आहे? पाय डायग्राम काढायचा आहे. या आधीच्या भागामध्ये पाय डायग्रामचं रीडिंग कसं करायचं आपण बघितलं आणि आता पाहतोय टू ड्रॉ अ पाय डायग्राम. पाय डायग्राम कसा काढायचा? So to draw a pie diagram, the whole circle is divided into sectors proportional to the component of the data. पाय डायग्राम काढण्यासाठी संपूर्ण वर्तुळाचं तुम्हाला काय करायचं आहे? डिवायडेशन करायचं आहे. कशामध्ये? इनटू सेक्टर्स, वर्तुळ पाकळीमध्ये डिवायडेशन करायचं आहे. पण या वर्तुळ पाकळ्या कशा असणार आहेत? प्रोपोर्शनल टू द कॉम्पोनंट्स ऑफ डाटा. जे काय तुम्हाला घटक दिले त्या घटकांच्या माहितीच्या प्रमाणात किंवा प्रमाणबद्ध ह्या वर्तुळ पाकळ्या असणार आहेत. Now your second point, the measure of central angle of each sector is found by following formula. सेंट्रल अँगल काढण्यासाठी आपल्याला एक फॉर्म्युला बघायचा आहे. The measure of central angle of sector theta is equal to number of scores in the components upon total number of scores into 360. थीटा म्हणजे काय? सेंट्रल अँगल आहे. तो काढण्यासाठी आपल्याला काय आवश्यक आहे? नंबर ऑफ स्कोर्स इन द कॉम्पोनंट, प्रत्येक घटकातील स्कोर किती आहे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे, आणि एकूण स्कोर त्या सर्व कॉम्पोनंट मधील एकूण स्कोर किती आहे तो आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. आणि इंटू 360, हे 360 काय? तर वर्तुळाचं अंशात्मक माप किती आहे? 360 आहे. त्या 360 पैकी तो अँगल किती येणार आहे आपल्याला काढायचा आहे, म्हणजे थीटा काढायचा आहे. सो दॅट इज फॉर्म्युला. अ सर्कल ऑफ ए सुटेबल रेडियस इज ड्रॉन. योग्य त्रिज्येचं एक वर्तुळ तुम्ही काढा. देन इट इज डिवायडेड इंटू सेक्टर्स सच दॅट द नंबर ऑफ सेक्टर्स इज इक्वल टू नंबर ऑफ कॉम्पोनंट्स इन द डाटा. त्यानंतर ते वर्तुळ तुम्ही काय करायचं आहे? वर्तुळ पाकळीमध्ये डिवाइड करायचं आहे. अशा प्रकारे डिवाइड करा की नंबर ऑफ सेक्टर्स, वर्तुळ पाकळ्यांची संख्या किती पाहिजे? इज इक्वल टू नंबर ऑफ कॉम्पोनंट्स इन द डाटा. दिलेल्या डाटामध्ये एकूण घटक किती आहे त्या घटका इतके सेक्टर्स त्या वर्तुळामध्ये असणं आवश्यक आहे. नाउ वी सी हिअर सॉल्व्ड एक्झाम्पल्स. काही सोडवून दिलेली उदाहरण आपण इथं पाहतोय. तर बघा, एक पहिलं एक्झाम्पल इथं. इन अ बायसिकल शॉप, एका सायकलच्या दुकानामध्ये नंबर ऑफ बायसिकल्स परचेस्ड, काही सायकली खरेदी केलेल्या आहेत. अँड चॉईस ऑफ देअर कलर्स वॉज एज फॉलोज. म्हणजे कोणत्या कलरच्या किती सायकल्स खरेदी केल्यात त्याचा एक चार्ट, त्याचा एक टेबल तुम्हाला इथे दिलाय. फाइंड द मेजर ऑफ सेक्टर्स ऑफ ए सर्कल्स टू ड्रॉ टू शो द इन्फॉर्मेशन बाय अ पाय डायग्राम. तुम्हाला काय करायचं? पाय डायग्राम काढण्यासाठी जे तुम्ही जे सेक्टर काढणार आहात
त्या सेक्टरचा अँगल किती आहे तो तुम्हाला इथं काढायचा. म्हणजे ह्या क्वेश्चन मध्ये फक्त तुम्हाला सेंट्रल अँगल ऑफ द सेक्टर एवढंच काढायचं आहे, पाय डायग्राम काढायचा नाही. नाउ ऑब्झर्व दिस टेबल. इन दिस टेबल देर आर कलर, व्हाईट कलर्स, ब्लॅक कलर, ब्ल्यू कलर, ग्रे कलर, रेड कलर्स. नंबर ऑफ बायसिकल्स म्हणजे व्हाईट कलरच्या 10 बायसिकल्स आहेत, ब्लॅक कलरच्या 9 सायकल्स आहेत, ब्ल्यू कलरच्या 6 आहेत, ग्रे कलरच्या 7 आहेत, रेड कलरच्या 4 आहेत आणि टोटल किती आहेत 36 आहेत. आणि त्याच्यासाठी आपल्याला सेंट्रल अँगल काढायचा आहे. सो सोल्युशन हियर्स लुक दिस. इन ऑल 36 बायसिकल्स वेअर परचेस्ड, आउट ऑफ देम 10 बायसिकल्स वेअर व्हाईट कलर्ड. म्हणजे एकूण 36 सायकली खरेदी केल्या आणि त्यापैकी 10 बायसिकल्स कुठल्या आहेत, व्हाईट्स आहेत. मग 36 पैकी 10 म्हणजे 36 पैकी 10 सायकली ह्या व्हाईट आहेत. मग 36 पैकी 10 असतील तर मग 360 पैकी किती असं आपल्याला इथं कॅल्क्युलेट करायचं आहे. सो लुक हियर, द मेजर ऑफ सेक्टर शोईंग व्हाईट कलर्ड बायसिकल्स. व्हाईट कलरच्या बायसिकलसाठी आपल्याला मेजर ऑफ सेक्टर काढायचा आहे. तो कसा आहे, नंबर ऑफ व्हाईट बायसिकल्स अपॉन टोटल नंबर ऑफ बायसिकल्स. म्हणजे व्हाईट सायकलची संख्या भागिले टोटल सायकलिंगची संख्या किती आहे इंटू 360. सो पुट अप द व्हॅल्यूज. Number of white bicycle, that is a 10, and total number of bicycle it is a 36, and into 360. Simplify this, you get your 100. That means out of 36 there are 10 white bicycles, but if suppose there are 360 then it is a 100. So central angle of the sector I write here 10 upon 36 into 360. 10 upon 36 into 360 is equal to 100 degree. So this is one angles. As like you calculate for black, blue, gray, red. So I write here directly 9 upon 36 into 360 is equal to 90 degree. Then for blue there are number of bicycles 6. So I write here 6 upon 36 into 360 is equal to 60 degree. For gray there are 7 bicycles. So I write here 7 upon 36 into 360 is equal to 70 degree. By calculation you get this all. And last here's a red, that is a 4 upon 36 into 360. By calculating this you get here 40 degree. And total number of this central angle it is a 360 degree. म्हणजे 36 पैकी 10 सायकली असतील तर 360 ला तुमचे किती येणार आहे, 100 येणार आहेत. 36 पैकी 9 ब्लॅक असतील तर 360 पैकी 90 येणार आहेत. या पद्धतीने प्रत्येक कलरच्या सायकलीसाठी आपल्याला सेंट्रल अँगल किती लागतो तो इथे काढून घेतला. सो दिस वन एक्झाम्पल. नाउ वी शेअर नेक्स्ट एक्झाम्पल. द फॉलोइंग टेबल शोज द डेली सप्लाय ऑफ इलेक्ट्रिसिटी टू डिफरंट प्लेसेस इन अ टाउन. शो द इन्फॉर्मेशन बाय अ पाय डायग्राम. द फॉलोइंग टेबल शोज द डेली सप्लाय of electricity to different places in a towns. एका शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी इलेक्ट्रिक सप्लाय किती करावा लागतो त्याचा टेबल तुम्हाला इथे दिलेला आहे. शो द फॉलोइंग इन्फॉर्मेशन बाय पाय डायग्राम. आणि दिलेली माहिती तुम्हाला काय करायची आहे, पाय डायग्रामच्या सहाय्याने दाखवायची आहे. सो लुक हियर, देयर आर प्लेसेस सप्लाय ऑफ इलेक्ट्रिसिटी 1000 युनिट, फॅक्टरीज 24, हाउसेस 14, रोड्स 7, शॉप्स 5, ऑफिसेस 6 and others 4. Now in this example we draw here pie diagram. या एक्झाम्पल मध्ये आपल्याला पाय डायग्राम काढायचा आहे. त्यासाठी आपल्याला काय आवश्यक आहे, मेजर ऑफ सेंट्रल अँगल्स फॉर सेक्टर्स. वर्तुळ पाकळी काढण्यासाठी त्याला आवश्यक असणारा सेंट्रल अँगल किती आहे तो आपल्याला कॅल्क्युलेट करावा लागेल. सो वी फर्स्ट ड्रॉ हियर्स central angles. So again make here one tables. Look here. In this first column I write here supply of electricity, that means places. So given all these up here, write factories, then houses, then roads, then shops, then office, then here others. And we write here last rows totals for this. In second column we write here some supply of electricity in 1000 units. That means a unit. How many units? It is a first factories 24 unit, then houses 14 units, roads 7 units, shops 5 units, offices 6 units, others 4 units, and total of this summation here 60 units. या सर्वांची बेरीज केली तर किती आहे टोटल
60 युनिट्स म्हणजे 60,000 युनिट्स आहेत. किती आहेत? 60,000 युनिट्स म्हणजे 60,000 युनिट्स इथं इलेक्ट्रिसिटीमध्ये आहेत. Now we calculate here some central angle for this. So right here some measure of central angles. So how is it? Total unit is here 60 and out of that 24 for factor is. So 24 upon 60. Alright here 24 upon 60 into 360. So it is a common 360. You know this. So 24 upon 60 into 360 by calculation we get here 144 degree. So first central angle is 144. म्हणजे कॅल्क्युलेशन करून बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. फॉर सेकंड इयर्स 14 upon 60 into 360 is equal to 84 degree. By calculation you get this. The next 7 upon 60 is into 360 is equal to 42 degree. एक साधं कॅल्क्युलेशन तुम्हाला इथे करून दाखवते मी. 360 भागिले 60 याचा विचार केला तर 0 गेट कॅन्सल अँड 36 upon 6 इयर्स 6. So 24 into 6 that is 144. म्हणजे इथं ह्या ज्या संख्या आहेत त्या सर्व संख्यांना तुम्हाला काय करायचं आहे 6 ने मल्टिप्लाय करायचं म्हणजे 24 into 6 144 डिग्री, 14 into 6 84 डिग्री, 7 into 6 42 डिग्री. Same as it is 5 into 6 that is a 30. Look here, so 5 upon 30 into 360 is equal to 30 degree. Then 6 upon 60 into 360 is equal to 36 degree. And last here 4 upon 60 into 360 is equal to 24 degree. So total years angle is 360 degree. So that is table we draw for measure of central angles. या टेबल मध्ये आपण काय केले सर्कल सेक्टर काढण्यासाठी आवश्यक असणारे अँगल्स इथं आपण कॅल्क्युलेट केले. आता याचा वापर करून आपल्याला पाय डायग्राम काढायचा आहे. सो लुक हियर प्लेस अँगल्स. आय राईट दिस टेबल अगेन हियर. म्हणजे मगाचा जो टेबल आहे तो टेबल आपण इथं फक्त थोडक्यात लिहिला कशासाठी कोणत्या प्लेससाठी अँगल किती आहे किंवा कुठल्या सेक्टरसाठी अँगल किती पाहिजे त्यासाठी आपण हा टेबल इथं काढून घेतलाय आणि याचा वापर करून प्रत्यक्ष आपण आता पाय डायग्राम कसा काढायचा तो पाहतोय. सो लुक हियर. चला तर पाहूया आपण पाय डायग्राम कसा काढायचा. त्यासाठी आपल्याला लागेल स्केल, कंपास आणि प्रोटेक्टर. या सर्व साहित्याचा वापर करून आपण पाय डायग्राम कसा काढायचा ते पाहतोय. सुरुवातीला मी सफिशियंट रेडियस घेऊन कंपासच्या सहाय्याने एक सर्कल काढतोय. सर्कलला काढण्यापूर्वी तुम्ही जो कंपास वापरणार आहात त्याची दोन टोकं म्हणजे पेन्सिलचं टोक आणि कंपासचं टोक हे एका रेषेत आहेत का बघा आणि पेन्सिल पूर्णपणे टाईट करून त्याला घ्यायची आणि मग तुम्ही एक पॉइंट फिक्स करून इथे एक मी पॉइंट फिक्स केला. हा सर्कल सेंटर घेतला आणि या सर्कल सेंटर मधून आपल्याला हवे तेवढं वर्तुळ काढायचं आहे. त्यासाठी एक रेडियस घ्या आणि या पद्धतीने एक सर्कल तुम्हाला इथं काढायचं आहे. सो ॲज लाईक वी ड्रॉ हिअर सर्कल. नाउ यू ड्रॉ हिअर one radius from this circle center. Draw here one radius and on this radius you make here one first circle sector having angle 144 degree. Having angle 144 degree. For that you take protector and put on this circle center and match the radius as like here. So as like you put up protector here, that is a point here circle center and this radius and measure here angle first 144. So you get this angle here 140 and here's 150. 140 150 140 150. So make this angle here so as like marking here and join this point you get here the first circle sector that is the angle here so
144 degree, and this sector for your factor is, so you write here factor is Now you make here a second circle sector. Its angle is here 84 for houses. So again put this protector here as like, and make mark on angles 84, here 80 and 90, in between here 84. So this is a marking for second sector. Join this and draw here radius. So you get here some second sector having angle 84 degree. How many? 84 degree. Name this here sector, that is the houses. So this is a houses. Now next sector for angle 42 degree. How many? 42 degree for roads. Make again here some circle sector, putting protector on circle center and radius, and measure here angles 42. So from this 0, 10, 0, 10, 20, 30, and here's 40, and then after here's a 42. So from this point and circle center you draw again one radius. You get here another sectors having angles. How many it is? 42 degree for roads. Then next sector for angle 30 degree. How many? 30 degree. Again do this process by taking protector on circle center and make angle here 30 degree. How many it is? 30 degree. So 0, 10, 20, 30, that is your make point here, and join this from center, from your center, and join this here. So you get one more sector for angle 30 degree for shops, for shops. The next sector for angle 36 degree. How many? 36 degree. Take again protector, put on this circle center and next sector radius as like, and measure angle here 36. How many it is? 36. So here 0, 10, 20, 30, and after that here you get here 36. So mark this 36 and joint this angle here as like, you get here one more sector for angle 36 degree for offices. Now next angle, that is the last angle 24, but it is a remaining one sector. It is automatically you get here 24 degree sector for others. So
As like we complete here the pie diagram for given examples. Now we start one more method how to draw pie diagram. आपण पाय डायग्राम काढण्याची एक नवीन पद्धत इथं पाहतोय. So for that we take first here circle. For that circle I take here some compass, and in this compass, I take here some specific radius and draw here one circle. But before this I take here one circle center. So this is the circle center, and on this circle center I put here some compass and draw one circle. I draw here circle. So this is a circle I draw here. Now I take one radius on this. Take a pencil and mark this. I draw here one radius. So this is a radius. Now I take protector. So this is a protector put on this circle center and a radius, and measure first angle 144, which is the first sector. So I take here one point on the angle in between 144 to 150, that is also 144. So this is a point for angle. Remove this protector and take again scale on this and draw this radius. So I make here radius. So you get here one sector for angle 144 degree. Now write here information about this sector. So this angle you write here in this sector 144 degree. For factor is, so write here factor is. So this is the one, this is the first sector of factor is. Now we draw here second sector for angle 84 degree. So again I take here the protector and fix on this radius. You fix this protector. So as like we put protector on radius, now mark for angle 84 degree. For angle here some 84 degree. So here 80 to 90 in between you mark here 84 degree. Now remove this protector and take here ruler and put this ruler on this point for angle 84 degree. For angle 84 degree. Now draw this radius by taking pencil. So this is second sector you get here. Now write here information about this second sector. So in this sector angle is 84 degree. So this angle is here 84 degree, and this sector for houses, this sector for houses. So right here
house. So as like we make here as a second sector. Now think about third sector, which angle is 42 degree. For that, take again here as a protractor. Adjust this protractor. Now you measure angle 42 degree. So look here, this is also 40, 50, and in between this is 42. So mark here for 42 degree. Remove this protractor and take again this scale. So this is point for 42 degree, and adjust here center of the circle, and then you draw this line. So join this line from the center of the circle to the points. So you get one more sector. Write here information about this sector. This sector here angle is 42 degree. So this is a 42 degree angles, and the sector for roads. Now you draw next sector for angle 30 degree. So again you take here some protractor, so as like you adjust first your protractor on this radius, and then measure your angles 30 degree. So from 0, 10, 20, 30, it is also 30 degree. These angles, these marks for angle 30 degree. Now remove this protractor and take again here a ruler. Now take pencil and draw here a radius for angle 30 degree. Now write information for this sector. Write here angle 30 degree for this sector. Now write here name of this sector, that is the shops. Now think about next sector for angle 36 degree. So for that again you take here a protractor, adjust this protractor for angle 36 degree. So measure here angle 36 degree. So look here, so 10, 20, 30, and in between 30 to 40, this angle is here so 36 degree. Now remove this protractor and take again ruler. So as like you adjust these protractor. Now draw radius. For this next sector. Now remove this scale and write information about this sector. This sector, your angle is 36 degree. And this sector for office. So write here office. Now we make here last sector, but it is not necessary to create this last sector. It is automatically create here. So remaining this sector for angle is 24 degree. So write only information here, so 24 degree, and name of this sector is here other. So write this other here. So as like we complete here the pie diagram for this question. By using this information you solve examples in
practice set 6.6 and problem set 6. झालेल्या उदाहरणांचा वापर करून तुम्ही प्रॅक्टिस सेट 6.6 मधील आणि प्रॉब्लेम सेट 6 मधील एक्झाम्पल सोडवायचे आहेत. आपण पुन्हा भेटतोय अशाच पुढच्या एका व्हिडिओमध्ये एक नवीन प्रकरण घेऊन. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. बाय बाय. सी यू वन्स again, but don't forget to like, share, subscribe this video.